वेश्येच्या घरी जावं की जाऊ नये या विचारात मी पडलो. वास्तविक डॉक्टर या नात्यानं माझ्याकडं अनेक वेश्यारोगी म्हणून आल्या होत्या. कित्येकांचा रोगही बरा झाला होता. पण कुण्या वेश्येच्या घरी जाण्याचा प्रसंग अद्याप माझ्यावर आला नव्हता. हा आजचा पहिलाच प्रसंग. त्यामुळे गोंधळलो होतो. टेबलावर झोपवलेल्या रोग्याला तपासून मी स्टेथोस्कोप गळ्यात टाकला आणि बोलवायला आलेल्या त्या 15 वर्षीय मुलाला विचारले, कोण आजारी आहे? माझी आई. झोपवलेल्या रोग्याला पेनिसिलिनचे इंजेक्शन देऊन मी त्याला म्हणालो, तू असं कर, तुझ्या आईलाच येथे घेऊन ये. मी उगीचच बचावाचं भाषण केलं. कारण आपण सुसंस्कृत समाजात वावरणारे पांढरपेशी माणसं. साधं बाईच्या डोळ्याला डोळा द्यायची हिंमतही आपल्यात नाही. समाजात गैरसमज, अपसमज होऊन माज व्हायला वेळ नाही लागायचा, असा आपला समाज आहे. पण हे सगळं त्या मुलाला कसं समजणार? तो लगेच म्हणाला, नाही साहेब, आईला ताप आहे. शिवाय ती थकली आहे. येऊ शकणार नाही. मेहरबानी करून तुम्हीच चला. हे ऐकून तर माझी अगदी अडकित्यात सापडलेल्या सुपारीसारखी स्थिती झाली. काय विचित्र व विक्षिप्त अवस्था होती माणसाची. चला ना साहेब. तो मुलगा माझी पुन्हा विनवणी करू लागला. माझा नाईलाज झाला. व्यवसायानं मी डॉक्टर होतो. माणूस होतो. हाडामासाचा हैवान नव्हतो. म्हटलं, चल बाबा. मग मी माझी नेहमीची लाल चौकोनी बॅग घेतली. त्यात स्टेथोस्कोप ठेवला, थर्मामीटर, टेरामायसिन इंजेक्शन आणि क्लोरोमॅस्टिनच्या काही कॅप्सूल सोबत घेतल्या. त्या मुलानं ती बॅग घेतली आणि चालू लागला. त्याच्या पाठोपाठ मीही चालू लागलो. बाहेर काळाकुट्ट काळोख कानाकोपऱ्यात पसरला होता. हवेत विलक्षण गारवा होता. रातकिड्यांच्या सुगम संगीताला सुरुवात झाली होती. मधूनच एखादे घुबड ओरडत होते. कुठून तरी कोल्हेकुई ऐकू येऊ लागली होती. आम्ही चालत चालत एका झोपडपट्टीत आलो. एका झोपडीच्या दाराशी उभं राहून तो मुलगा म्हणाला, या साहेब. पायातील चप्पल काढून मी आत गेलो. झोपडीत एक खाट आणि थोडीशी जागा शिल्लक राहील इतकीच जागा होती. सगळा कुबट वास येत होता. दाराशी केर, सिगरेटची ठोटकं आणि पानाचे तुकडे पडलेले दिसत होते. बाजूला झाडाचा फळा पडला होता. आई, डॉक्टर आलेत ग. एक उतारवयाची बाई खाटेवर मळलेली सतरंजी अंथरून कन्नत झोपलेली होती. ती उठण्याचा प्रयत्न करू लागली. पण अंगात ताप, शिवाय कमालीचा अशक्तपणा. त्यामुळे ती उठू शकत नव्हती. शेवटी त्या मुलानंच तिला उठवून बसवलं आणि ती कन्नत म्हणाली, 8 दिवस होत आहेत साहेब. सारखा ताप. त्यात मेला हा खोकला. मी कमालीचा दचकलो. तिचा आवाज मला ओळखीचा वाटला. रॉकेलच्या मिणमिणत्या दिव्याच्या अंधुक प्रकाशात मी तिचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला. चंपा, तू? मी आश्चर्याने अन आनंदाने उद्गारलो. होय, पण आपण कोण? चंपा, मला ओळखलं नाहीस? मी मी दिनेश. कोण? दिनेश पवार? तिच्या ओठाच्या उंबरठ्यावर शब्द आलं. तिचा चेहरा आनंदाने उजळून गेला. ती माझ्याकडे टक लावून पाहू लागली आणि आलेलं अकाली ऊर्ध्वत्व टिपू लागली. माझे पांढरे केस, तोंडावर असंख्य सुरकुत्या, खोल डोळे, दात पडलेले. किती बदललाय तुम्ही? मी नुसता हसलो. तिच्या बोलण्याला हसलो की माझ्या कपाळावर लिहिलेल्या भाग्याला हसलो हेच मला समजलं नाही. 20 वर्षापूर्वीचा काहीच नूर राहिला नाही. 20 वर्षापूर्वी. त्यावेळी मी MBBSच्या शेवटच्या वर्षाला शिकत होतो. एकटाच खोली करून राहत होतो. खोलीवर चंपाची आई मोलकरीण होती. चंपा मॅट्रिकला शिकत होती. एक दिवस मी सकाळी आराम खुर्चीत बसून अपेंडिक्सायटिसचं प्रकरण वाचत होतो. तेवढ्यात, दिनेश पवार येथेच राहतात ना? दरवाजातून एक गोड आवाज येत होता. आणि एक 16वं वरीस लागलेलं फुलपाखरू माझी चौकशी करीत दारात आलं होतं. हो हो, मीच तो. माझ्या आवाजात एवढं माधुर्य असेल याची कल्पनाच नव्हती मला आतापर्यंत. बोला, काय सेवा करू? ती इतकी गोंधळी होती, बावचळी होती, त्यामुळे की काय ती क्षणोक्षणी सुंदर दिसत होती. स्त्री घडवताना विधात्याच्या कलात्मक कलाकुशलतेची कमालच मानायला हवी अशावेळी. मला आईनं तुमच्याकडे पाठवलंय. माझ्याकडं? मी तिला ओळखत नव्हतो. त्यामुळं गोंधळलो. तुमची मोलकरीण बाई आहे ना? हा हा, शांताबाई. त्यांची मी मुलगी. चंपा माझं नाव. नाव गोड आहे हं? ती गोड हसली.
पांढरे शुभ्र दात मोत्यासारखे चमकले. स्त्रीचा हसरा चेहरा मनाला किती प्रसन्न वाटतो ना. या ना आत. ती आत आली. आईची तब्येत बरोबर नाही म्हणून मी आले कामाला. खोलीतील पसारा पाहून मला माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच खूप कीव आली. खूप पसारा आहे नाही? करते ना नीट. नाही तो तसाच ठीक आहे. पण तिनं माझं ऐकलं नाही. सुरेख खोली सजवली. स्त्री वाचून पुरुष अपूर्ण हे त्यावेळी पटलं. त्या दिवशी खुशीखुशीतच मी पिरियडला गेलो. डोळ्यासमोर चंपाची प्रतिमूर्ती होतीच. तेवढ्यात एका डॉक्टर प्राध्यापकनं एक हाडाचा सांगाडा आणला. तो सांगाडा डोळ्यापुढून केव्हा एकदा जातो असं झालं. मला असं वाटत होतं की उठून सरळ घरी जावं. पण चंपा घरी निघून गेली असेल म्हणून मी पिरियडला थांबलो. दुसऱ्या दिवशी चंपा आली. गुलाबी साडी, गुलाबीच ब्लाऊज, पाठीवर नागिनीसारख्या लांब लचक वेण्या, एका वेणीत गुलाब खोवलेला. त्या गुलाब पाकळ्यात आणि तिच्या ओठात मला बरंचसं साम्य दिसलं. तिच्या ओठातलं हसणं चांदणं शिंपल्यासारखं वाटे. येताना ती हसली अन कामाला लागली. आता आईची तब्येत कशी आहे? आहे आता. डॉक्टर काय म्हणाले? टायफॉइड आहे म्हणाले. तो बरा व्हायला 40-50 दिवस लागतील म्हणाले. खरं सांगू का, ते ऐकून मला खूप बरं वाटलं. कारण चंपाला माझ्या खोलीवर यायला सबळ कारण सापडलं होतं. दिवस जात होते. चंपा रोज खोलीवर येत होती. दोघांच्याही मनात तारुण्यसुलभ भावना उपाळून येत होत्या. मनाचे कच्चे धागे पक्के होत होते. आणि एके रात्री आम्ही स्पर्शसुखाची दिवाळी शृंगारली. त्यावेळी खोलीच्या चारी भिंती खूप लाजल्या. पण पण नीती आपल्या करणीत कधी कसर ठेवत नाही हेच खरं. त्यानंतर तिला दिवस गेलेत. एक दिवस तिनं मला हे रडून रडून सांगितलं. पण झाल्या गोष्टीला काही इलाज नव्हता. सर्प गेल्यावर फरकांडीवर रट्टा मारण्यात अर्थ नव्हता. म्हणून मी गावी आलो. आई वडिलांना सगळं समजावून सांगितलं. पण काही उपयोग झाला नाही. एका MBBS झालेल्या मुलासोबत एक मोलकरणीची मुलगी, तो त्यांना मानभंग वाटला. मी तसं पत्रानं चंपाला कळवलं. 15 दिवस गावीच राहिलो. पण मन चंपा वाचून राहीना. तिच्या वाचून अन्न गोड लागेना, झोप येईना. आणि मग ठरवलं, लग्न करायचंच तर ते चंपाशीच. घरच्यांचा कसाही कितीही विरोध असला तरीही. निर्णय घेऊन मी शहरात आलो. आणि समजलं की चंपा 12 दिवसापासून बेपत्ता आहे. कंबरच खचली माझी. माणूस ठरवतो काय आणि होतं काय? नंतर मी चंपाचा खूप शोध घेतला. पण काही उपयोग झाला नाही. पुढे MBBS झालो आणि इंदोरला दवाखाना टाकला. लग्नासाठी अनेकांनी अनेक मुली आणल्या. लग्नाचा घाट घातला. पण माझ्या जखमी मनानं नाही मानलं. माझ्या बुद्धीला नाही पटलं, नाही रुचलं. बस रोग्याची सेवा करीत जीवनयात्रा संपवायची हे जीवनाचं ध्येय बनलं. अशातच हा मुलगा बोलवाय आला. त्याच्यासोबत इथं यावं लागलं. चंपाचा चेहरा पाहत 20 वर्षापूर्वीच्या साऱ्या स्मृती चळवल्या गेल्या. कुठं निघून गेली होतीस तू चंपा? तुमचं पत्र आलं. नकार कळाला. त्याच रात्री कुणालाही किंचित कल्पनाही न देता मी घराबाहेर पडले. नदीकाठी आले. समोर अथांग जलप्रवाह वाहत होता. त्यात मी उडी घेतली. वाहत वाहत दूर आली. एका अब्दुल्ला नावाच्या गृहस्थानं मला वाचवलं. वेळीच औषधोपचार केला. पोटात तुमचा अंकुर वाढत होता. 9 महिन्यानंतर मी लक्ष्मीबाई रुग्णालयात बाळंतीण झाले. मुलगा झाला. आणि मग काय झालं चंपा? माझं दुर्दैव आडवं आलं. त्या अब्दुल्लानं मला वेश्या बनवलं. तो पूर्वीपासूनच एक वेश्येचा अड्डा चालवत होता. आणि माझा मुलगा वेश्येसाठी गिऱ्हाईक गाठायचा, दलाली करायचा. अशातच मी आजारी पडले. तर हा मुलगा तुम्हाला घेऊन इकडे आला. चंपाची परिस्थिती ऐकून मला खूप वाईट वाटलं. चंपा, तुझ्याप्रमाणे मीही लग्न केलं नाही. 50शी उलटते माझी. पण ना संसार ना मूलबाळ. बाळ नाही कसं म्हणता? हा काय तुमचा बाळ? काय म्हणालीस? हा हा माझा आपला बाळ आहे? संशय आहे का? बघा ना, तुमच्यासारखेच कसे घारे डोळे आहेत. त्याची हुनवटी सुद्धा अगदी तुमच्यासारखी. माझी खात्री झाली. ये बाळ, ये माझ्याजवळ. मी त्याला माझ्या हृदयाशी धरले. चंपा, आता तू चल माझ्याबरोबर. नको, मी इथे बरे आहे. आलिया भोगासी सादर होण्यातच शहाणपणा आहे. तुमच्या मुलाला तुम्ही घेऊन जा. त्याला मोठं करा. त्याचं लग्न करा. तुम्हाला आपला संसार नाही बघता आला. पण आता मुलाचा बघा. जा, जा उठा तुम्ही. निघा. अगं पण तुझ्या तब्येतीचा इलाज? मी मेली तरी पर्वा नाही मला आता.
परवापर्यंत प्राणापेक्षा पोराला सांभाळलं. ते चीज झालं आता. मी आता सुखाने डोळे मिटीन. माझे डोळे डबडबले होते. पाय जड झाले होते. जा बाळ, तुझ्या बाबांना सांभाळ हं. त्यांची काळजी घे. त्यांना सुख दे. कोणी विचारलं आई कोठे आहे तर मेली म्हणून सांग. जा बेटा, जा. एकदा डोळे भरून मी चंपाला पाहिलं आणि जड मनाने मुलाला घेऊन मी झोपडीबाहेर पडलो. धन्यवाद.